कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील शिवरस्ते, पांदन रस्ते, शेत रस्ते हे खुले करण्याबाबत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांना लेखी आदेश देऊन तात्काळ कार्यवाही करण्यासाठी सूचित केलेले आहे। त्याच आधारे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथे गावठाण ते आंधळे वस्ती हा पांदन शिवरस्ता हा दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक साहेब यांच्या आदेशान्वये पोलीस बंदोबस्तात खुला करून देण्यात आलेला होता। परंतु या रस्त्याने जाण्या येण्याच्या कारणावरून 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे। त्यामुळे आता गावातील वातावरण दूषित झालेले आहे। मागील काही दिवसापूर्वी याच गावातील वयोवृद्ध प्रगतशील शेतकरी स्वर्गीय एकनाथ अहिलाजी आव्हाड यांचे दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी निधन झाले होते। त्यांच्या अंत्यविधीला आप्त, स्वकीय, नातेवाईक, पाहुणे, पंचक्रोशीतील अनेक जण येणार होते म्हणून त्यांच्या घराकडे जाणाऱ्या याच पांदन रस्त्यावर पावसाने अनेक ठिकाणी खड्डे पडले होते। तो रस्ता व्यवस्थित करण्यासाठी सदर रस्त्याने JCB मशीन जात असताना ताराबाई भास्कर आव्हाड, शोभा बाबासाहेब आव्हाड, भास्कर भानुदास आव्हाड, सोमनाथ बाबासाहेब आव्हाड, गणेश भास्कर आव्हाड हे सर्व राहणार कोपरे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर यांनी अडवले होते। या रस्त्याने आम्ही कुणालाही जाऊ देणार नाही। आम्ही तहसीलदार, कलेक्टर यांना घाबरत नाहीत। आमचं कुणीही काहीही वाकडे करू शकत नाही असे म्हणून JCB मशीन जाऊ दिले नाही व घाण शिवीगाळ केली। सदर लोकांनी अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना तहसीलदार यांनी खुला करून दिलेल्या शिवपांदन रस्त्यावरून येऊ जाऊ दिले नाही। त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले होते। रस्ता दुरुस्तीसाठी JCB मशीन घेऊन जाणाऱ्या भरत छबुराव आंधळे यांना वरील लोकांनी घाण शिवीगाळ करून दमबाजी केली आणि शेवटी JCB मशीन जाऊ दिले नाही। तसेच याच रस्त्याने नितीन अशोक आव्हाड आणि अर्जुन रखमाजी आंधळे हे दोघे जण जात असताना वरील लोकांनी त्यांनाही जाण्या येण्यासाठी मज्जाव केला व परत या रस्त्याने आले तर तुमचा मुर्दा पाळू, एकाचा खून करू, हातपाय तोडू अशी दमबाजी करून या दोघांना वरील 5 लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवेठार मारण्याची धमकी दिली। सदरचा रस्ता हा सामूहिक रस्ता असून या सामूहिक रस्त्यांवरून जाण्या येण्यासाठी वरील लोकांनी मज्जाव केला आहे। सदरचा रस्ता हा पाथर्डीचे तहसीलदार साहेब यांनी गैर अर्जदारासमक्ष खुला केलेला असून त्यावर त्यांच्या सह्या आहेत। असे असताना देखील वरील 5 लोक हे जाणीवपूर्वक गावातील लोकांना वेठीस धरण्यासाठी आडमुठेपणाची भूमिका घेऊन सदरचा हा रस्ता बंद करीत आहेत। तसेच याच रस्त्याने जाताना वाटेत लक्ष्मी माता मंदिर आहे। या मंदिरात पूजा करण्यासाठी मळू मल्हारी बोरुडे आणि सुधाकर दादाबा बोरुडे हे जात असताना त्यांनाही मंदिरात पूजा अर्चा करण्यासाठी जाऊ दिले जात नाहीत व त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून तुम्ही मांग समाजाचे आहात अशी भाषा वापरून पूजा अर्चा करून दिली जात नाही व घाण शिवीगाळ केली जाते। त्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या व त्यांना घाण शिवीगाळ करून हुसकावून लावले जाते। तसेच विष्णू हरकू उघडे यांनाही सदर रस्त्यावरून जाताना 2दा हरकत करून शिवीगाळ केली होती। तसेच वरील आळकाठी करणारे लोक म्हणतात की तुम्ही पुन्हा या रस्त्याने आलात तर तुमच्या विरुद्ध खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकू व खडी फोडायला लावू असा दम दिला जातो। अशा प्रकारे वरील रस्ता अडवणारे लोक हे खूप आडदांड व नंगट असून ते कोणालाही घाबरत नाही। दादागिरी व पैशाच्या जोरावर ते संपूर्ण गावाला वेठीस धरत आहेत। सदरचा रस्ता हा सार्वजनिक आहे। तहसील साहेबांनी सर्वांसमक्ष खुला केलेला आहे। तरीही वरील लोक हे या आदेशाला जुमानत नाहीत। सदर रस्त्यांवरून जाऊ येऊ न दिल्यामुळे कोपरे ग्रामस्थांची फार मोठी गैरसोय होत आहे। गावात जाणे येणे, शाळेतील मुलांना घेऊन जाणे येणे
आजाऱ्यांना दवाखान्यात घेऊन जाणे येणे, शेतात मशागतीसाठी जाणे येणे हे सर्व आता बंद झाले आहे. त्यामुळे कोपरे ग्रामस्थांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. तरी सदर रस्ता अडवणाऱ्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येऊन कुणालाही सदर रस्त्यावरून प्रवास करताना हरकत करण्यात येऊ नये अशी संबंधितांनी तंबी देण्यात यावी असे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले. नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील शिवरस्ते, पांदन रस्ते, शेत रस्ते हे खुले करण्याबाबत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांना लेखी आदेश देऊन तात्काळ कार्यवाही करण्यासाठी सूचित केलेले आहे. त्याच आधारे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथे गावठाण ते आंधळे वस्ती हा पांदन शिवरस्ता हा दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक साहेब यांच्या आदेशान्वये पोलीस बंदोबस्तात खुला करून देण्यात आलेला होता. परंतु या रस्त्याने जाण्या येण्याच्या कारणावरून 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे. त्यामुळे आता गावातील वातावरण दूषित झालेले आहे. मागील काही दिवसापूर्वी याच गावातील वयोवृद्ध प्रगतशील शेतकरी स्वर्गीय एकनाथ अहिलाजी आव्हाड यांचे दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीला आप्त, स्वकीय, नातेवाईक, पाहुणे, पंचक्रोशीतील अनेक जण येणार होते. म्हणून त्यांच्या घराकडे जाणाऱ्या याच पांदन रस्त्यावर पावसाने अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. तो रस्ता व्यवस्थित करण्यासाठी सदर रस्त्याने JCB मशीन जात असताना ताराबाई भास्कर आव्हाड, शोभा बाबासाहेब आव्हाड, भास्कर भानुदास आव्हाड, सोमनाथ बाबासाहेब आव्हाड, गणेश भास्कर आव्हाड हे सर्व राहणार कोपरे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर यांनी अडवले होते. या रस्त्याने आम्ही कुणालाही जाऊ देणार नाही. आम्ही तहसीलदार, कलेक्टर यांना घाबरत नाहीत. आमचं कुणीही काहीही वाकडे करू शकत नाही असे म्हणून JCB मशीन जाऊ दिले नाही व घाण शिवीगाळ केली. सदर लोकांनी अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना तहसीलदार यांनी खुला करून दिलेल्या शिवपांदन रस्त्यावरून येऊ जाऊ दिले नाही. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले होते. रस्ता दुरुस्तीसाठी JCB मशीन घेऊन जाणाऱ्या भरत छबुराव आंधळे यांना वरील लोकांनी घाण शिवीगाळ करून दमबाजी केली आणि शेवटी JCB मशीन जाऊ दिले नाही. तसेच याच रस्त्याने नितीन अशोक आव्हाड आणि अर्जुन रखमाजी आंधळे हे दोघे जण जात असताना वरील लोकांनी त्यांनाही जाण्या येण्यासाठी मज्जाव केला व परत या रस्त्याने आले तर तुमचा मुर्दा पाळू, एकाचा खून करू, हातपाय तोडू अशी दमबाजी करून या दोघांना वरील 5 लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवेठार मारण्याची धमकी दिली. सदरचा रस्ता हा सामूहिक रस्ता असून या सामूहिक रस्त्यांवरून जाण्या येण्यासाठी वरील लोकांनी मज्जाव केला आहे. सदरचा रस्ता हा पाथर्डीचे तहसीलदार साहेब यांनी गैर अर्जदारासमक्ष खुला केलेला असून त्यावर त्यांच्या सह्या आहेत. असे असताना देखील वरील 5 लोक हे जाणीवपूर्वक गावातील लोकांना वेठीस धरण्यासाठी आडमुठेपणाची भूमिका घेऊन सदरचा हा रस्ता बंद करीत आहेत. तसेच याच रस्त्याने जाताना वाटेत लक्ष्मी माता मंदिर आहे. या मंदिरात पूजा करण्यासाठी मळू मल्हारी बोरुडे आणि सुधाकर दादाबा बोरुडे हे जात असताना त्यांनाही मंदिरात पूजा अर्चा करण्यासाठी जाऊ दिले जात नाहीत व त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून तुम्ही मांग समाजाचे आहात अशी भाषा वापरून पूजा अर्चा करून दिली जात नाही व घाण शिवीगाळ केली जाते. त्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या व त्यांना घाण शिवीगाळ करून हुसकावून लावले जाते. तसेच विष्णू हरकू उघडे यांनाही सदर रस्त्यावरून जाताना 2दा हरकत करून शिवीगाळ केली होती. तसेच वरील आडकाठी करणारे लोक म्हणतात की तुम्ही पुन्हा या रस्त्याने आलात तर तुमच्या विरुद्ध खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकू व खडी फोडायला लावू असा दम दिला जातो. अशा प्रकारे वरील रस्ता अडवणारे लोक हे खूप आडदांड व नंगट असून ते कोणालाही घाबरत नाही. दादागिरी व पैशाच्या जोरावर ते संपूर्ण गावाला वेठीस धरत आहेत.
सदरचा रस्ता हा सार्वजनिक आहे. तहसील साहेबांनी सर्व समक्ष खुला केलेला आहे. तरीही वरील लोक हे या आदेशाला जुमानत नाहीत. सदर रस्त्यांवरून जाऊ येऊ न दिल्यामुळे कोपरे ग्रामस्थांची फार मोठी गैरसोय होत आहे. गावात जाणे येणे, शाळेतील मुलांना घेऊन जाणे येणे, आजाऱ्यांना दवाखान्यात घेऊन जाणे येणे, शेतात मशागतीसाठी जाणे येणे हे सर्व आता बंद झाले आहे. त्यामुळे कोपरे ग्रामस्थांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. तरी सदर रस्ता अडवणाऱ्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येऊन कुणालाही सदर रस्त्यावरून प्रवास करताना हरकत करण्यात येऊ नये अशी संबंधितांनी तंबी देण्यात यावी असे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले. या तक्रारीत नितीन आव्हाड, भरत आंधळे, रमेश आव्हाड, भाऊसाहेब उघळे, अर्जुन आंधळे, मळू बोरुडे, सुधाकर बोरुडे, आदिनाथ उघळे, विष्णू उघळे, रामकिसन आंधळे, शिवाजी उघळे, बबनराव उघळे, सुनील आव्हाड, अंबादास आव्हाड, मळू उघळे, रामा उघळे यांच्यासह कोपरे गावातील एकूण 28 लोकांच्या या तक्रार अर्जावर सह्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नेमकी काय कारवाई करतात याकडे सर्व कोपरे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. कॉमन न्यूज मराठीसाठी सुनील नजन, चीफ ब्युरो स्पेशल क्राईम रिपोर्टर, अहिल्या.